काय चालू आहे आपलं रिलेटिव्ह प्रोनाउन. ठीक आहे, रिलेटिव्ह प्रोनाउनचा जो गाभा होता, त्याच्यातला जो कोर पार्ट होता, तो मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलेला आहे. आणि त्याच गोष्टीवरती पुढच्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. आलं लक्षामध्ये? म्हणजे रिलेटिव्ह प्रोनाउनचं ज्याचं पहिलं लेक्चर मिस झालेलं असेल त्याच्यासाठी हे डिफिकल्ट आहे, तरी मी थोडं या ठिकाणी रिवाइज करल. ठीक आहे, पटकन सगळ्यांनी इकडे बघायचं. पहा, रिलेटिव्ह प्रोनाउन काय पाहतोय आपण सध्या आता? रिलेटिव्ह प्रोनाउन. म्हणा बरं एकदा, कोणतं प्रोनाउन पाहतोय आपण? रिलेटिव्ह प्रोनाउन. अयो, रिलेटिव्ह प्रोनाउन. रिलेटिव्ह प्रोनाउन जे आहे हे रिलेटिव्ह प्रोनाउन सब्जेक्टचं काम करेल की नाही करेल? ऑब्जेक्टचं काम करेल की नाही करेल? असे कोणते दोन प्रोनाउन आहेत ते ना सब्जेक्टचं काम करू शकत नाहीत? एक रेसिप्रोकल प्रोनाउन आणि दुसरं इम्पॅटिक आणि रिफ्लेक्सिव्ह. त्याला आपल्याला पुढे बघायचं आहे. आलं लक्षामध्ये? त्यालाच आपण कंपाऊंड पर्सनल प्रोनाउन असं म्हणतो. ठीक आहे, हे झालं की आपल्याला तेच बघायचे. पहा, ठीक आहे, हा सब्जेक्ट बनू शकतो, हा ऑब्जेक्ट बनू शकतो. बरोबर आहे, हा सब्जेक्ट पण बनू शकतो, हा ऑब्जेक्ट पण बनू शकतो. ठीक आहे, आणि रिलेटिव्ह प्रोनाउन जे आहे, रिलेटिव्ह प्रोनाउन कुणाला रिलेट करतंय रे? त्याच्या पाठीमागे येणारं नाउन आणि प्रोनाउन. आलं लक्षामध्ये? त्याच्या पाठीमागे येणाऱ्या नाउन आणि प्रोनाउनला रिलेट करण्याचं काम ते करतं. त्याच्या पाठीमागे येणारं जे नाउन आणि प्रोनाउन आहे त्याला आपण काय म्हणतो? चटकन सांगा. अँटीसिडंट. रिलेटिव्ह प्रोनाउन मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे? हे अतिशय महत्वाचा वर्ड आहे, कारण या अँटीसिडंट नुसारच पुढे येणारं जे व्हर्ब आहे, हे पुढे येणारं व्हर्ब आपण कशानुसार यूज करायचं आहे? अँटीसिडंट नुसार यूज करायचं आहे. फक्त व्हर्बच यूज करायचं आहे की पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह पण यूज करायचं आहे? पुढे येणारं पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह देखील जे आहे हे पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह कुणानुसार यूज करायचं आहे आपल्याला? या रिलेटिव्ह प्रोनाउन नुसार, सॉरी, या अँटीसिडंट नुसार. कुणानुसार? अँटीसिडंट नुसार. आणखीन एक महत्वाचा मुद्दा सांगा. या रिलेटिव्ह प्रोनाउनने सुरू होणारा क्लाउज हा कोणता क्लाउज असतो? ऍडजेक्टिव्ह क्लाउज असतो. आलं लक्षात? याला पहा, ह्या रिलेटिव्ह प्रोनाउन सोबत आपल्याला काय वापरता येत नाहीत? कंजंक्शन. का बरं कंजंक्शन वापरता येत नाही? कारण हे रिलेटिव्ह प्रोनाउन जे आहे हे रिलेटिव्ह प्रोनाउन इक्वल टू काय असतं? सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. आलं लक्षात? मग रिलेटिव्ह प्रोनाउनने जोडलेला जो क्लाउज असतो हा कोणता क्लाउज असतो? सबऑर्डिनेटिंग क्लाउज असतो. ठीक आहे, सबऑर्डिनेटिंग क्लाउज असतो. आणि हा सबऑर्डिनेटिंग क्लाउज चे पुन्हा 3 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात रे? 3 प्रकार पडतात. कोणकोणते पडतात? एक नाउन क्लाउज, दुसरा ऍडजेक्टिव्ह क्लाउज आणि ऍडव्हर्ब क्लाउज. आलं लक्षामध्ये? असे 3 प्रकार पडतात. पण रिलेटिव्ह प्रोनाउनने सुरू होणारा क्लाउज कोणता क्लाउज असतो? ऍडजेक्टिव्ह क्लाउज असतो. परंतु व्हाटने सुरू होणारा क्लाउज कोणता असतो? नाउन क्लाउज असतो. व्हाटने सुरू होणारा कोणता असतो? नाउन क्लाउज असतो. आलं लक्षामध्ये? आणि हे रिलेटिव्ह प्रोनाउन आणि त्याचं अँटीसिडंट यांची जागा जवळजवळ असावं लागेल की कुठेही असली तर चालतंय? कारण यांची जर पोझिशन आपण बदलली तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, रिलेटिव्ह प्रोनाउन जोडलेलं वाक्य जे आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतं की कंपाऊंड असतं? मग कॉम्प्लेक्स असतं. कसं असतं? कॉम्प्लेक्स असतं. एका ठिकाणी ते कंपाऊंड पण बनतं, कुठं बनतं ते तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. याला डिफायनिंग क्लाउज देखील म्हणू शकतो की म्हणू शकत नाही आपण याला? कोणता क्लाउज म्हणतो? डिफायनिंग क्लाउज. ते कुणाला डिफाईन करतं? त्याच्या पाठीमागे येणारं जे अँटीसिडंट आहे त्या अँटीसिडंटला ते डिफाईन करण्याचं काम करतं. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आणि तुम्हाला मी कालही सांगितलं होतं, ठीक आहे, आजही परत एकदा या ठिकाणी सांगतो. समजा हु हे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, ठीक आहे, हुच्या इकडे काय येणार आहे? पर्सन. आलं लक्षामध्ये? त्याचबरोबर हुम जे आहे, हुमच्या बिफोर काय येईल? पर्सन. आणि हुज जे आहे त्या हुजच्या बिफोरही काय येईल रे? इकडं पर्सन येईल. ठीक आहे, अँटीसिडंट म्हणून काय येईल? इथं पर्सन येईल. आलं लक्षामध्ये? इथं ॲनिमल येईल का? इथं थिंग येईल का? बिलकुल नाही. हु ही कोणती केस आहे?
हुम ही कोणती केस आहे आणि हुज ही कोणती केस आहे? लक्षामध्ये. मग या हु हुम हुजने सुरू होणारा क्लाउज 100% कोणता असेल? ऍडजेक्टिव्ह क्लाउज असेल ना, बरोबर आहे. त्याचबरोबर या ठिकाणी समजा मी इथं वीज लिहिला तर वीजच्या बिफोर जे आहे अँटीसिडेंट म्हणून काय येईल? हा सांगा लवकर. फक्त ऍनिमलच येईल का? ऍनिमल आणि थिंग काय येईल? ऍनिमल आणि थिंग साठी याचा आपण यूज करू शकतो, बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहे आपण या ठिकाणी समजा दॅट घेतला तर दॅटच्या इकडे काय काय येऊ शकतंय? ऍनिमल येऊ शकतं, हा, पर्सन येऊ शकतं, हा, आणि थिंग पण येऊ शकते. ठीक आहे, काय बी येऊ शकतं ह्याच्यापूर्वी. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. त्याच्यानंतर समजा मी रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून वेअरचा यूज केला तर इकडे 100% काय येणार आहे? प्लेस येणार आहे. काय येणार आहे? प्लेस. आणि या ठिकाणी मी जर इकडे जर व्हेन जर यूज जर केला तर इकडे काय येईल? टाइम. वा. आणि इकडे जर मी या ठिकाणी व्हाय हे रिलेटिव्ह प्रोनाउन तयार केलं तर इकडे काय येईल? रिझन. काय येईल इकडं? रिझन. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. काय राहिलं आता? आणि व्हॉट जर घेतला तर व्हॉटच्या बिफोर अँटीसिडंट येईल का? नो अँटीसिडंट. नो अँटीसिडंट. हे किती ह्याच्यात काय अवघड आहे का रे पोरं? हो, काही नाही. ह्याच्या बिफोर या ठिकाणी नाऊनच नाही येत. नाऊनच येत नसेल तर हे कुणाला क्वालिफाय करणार आहे? कुणालाच क्वालिफाय करत नाही. आणि जर कुणालाच क्वालिफाय करत नसेल तर व्हॉटने सुरू होणारा क्लाउज जो आहे हा कोणता क्लाउज असेल? मग नाउन क्लाउज असेल. कोणता क्लाउज असेल? परंतु ह्या वरच्या इकडच्या सगळ्यांनी सुरू होणारा क्लाउज कोणता असेल रे? हा ऍडजेक्टिव्ह क्लाउज असेल. कोणता क्लाउज असेल? ऍडजेक्टिव्ह क्लाउज असेल. ठीक आहे. फक्त व्हॉटने सुरू होणारा क्लाउज कोणता असेल? मग नाउन क्लाउज असेल. आलं का लक्षामध्ये? ठीक. काय अडचण इथपर्यंत? काय नाही ना? मग पुढचं सांगू का? काय अडचण नाही. बघा, हे या ठिकाणी आपण इथपर्यंत पाहिलं होतं, है की नाही? आणि त्याच्यानंतर त्याचा कसा यूज करायचा तेही मी तुम्हाला 2-3 सेंटेन्सच्या माध्यमातून समजून सांगितलेलं होतं. आता डायरेक्ट आपण मुद्द्यावर येऊ. चला बघा, रिलेटिव्ह प्रोनाउनने सुरू होणाऱ्या क्लाउजला कोणता क्लाउज म्हणतात रे? ऍडजेक्टिव्ह क्लाउज. किंवा त्याला दुसरं नाव काय आणखीन? रिलेटिव्ह क्लाउज. ते रिलेट करते म्हणून त्याला काय म्हणायचं? रिलेटिव्ह क्लाउज. ठीक आहे. चला आता त्याचे उदाहरणं पहा. या ठिकाणी काय नाही, ह्याच्यामध्ये काही नाही. तुम्हाला मी सगळा त्याचा जो महत्वाचा भाग होता ते आधीच सांगून टाकलेला आहे. चला सांगा, राम इज द स्टुडंट. रिलेटिव्ह प्रोनाउन कोणता आहे? हो. मग आधी चेक करायचं एरर कशी बनते, तुम्हाला कुठे पकडते ते. ठीक आहे. मग हुच्या इकडे या ठिकाणी पर्सन आलाय का थिंग आलाय का एनिमल आलाय? चेक करा आधी. कोण आलाय? पर्सन आलेला आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. राम इज द स्टुडंट. आता हे हु जे आहे हे हु पासून पुढं हु हॅज स्कोर्ड द हायेस्ट मार्क्स इन माय क्लास. ठीक आहे. राम इज द स्टुडंट. आता मला सांगा, हे हु हॅज स्कोर्ड द हायेस्ट मार्क्स हे जे क्लाउज जे आहे कुणाबद्दल माहिती द्यायला? कुणाबद्दल? स्टुडंट बद्दल. आलं लक्षामध्ये? मग स्टुडंट हा शब्द डेफिनेट झाला की इनडेफिनेट झाला? मग चेक करा की इथं कोणतं आर्टिकल आलं पाहिजे? द आर्टिकल. आलंय का? मग इथं म्हणलं असतं राम इज अ स्टुडंट, चुकलं असतं की नाही? याचं या रिलेटिव्ह प्रोनाउनचं अँटीसिडंट कोणतं झालं? स्टुडंट. स्टुडंट सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? हो. मग आता मला सांगा त्याच्यानुसार इकडं व्हर्ब ह्याच घ्यावा की ह्याव घ्यावा? घेतलाय का? बरोबर. बरोबर घेतलाय. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. म्हणून या ठिकाणी पहा, आता या ठिकाणी होणे सुरू होणारा हा जो क्लाउज आहे तो स्टुडंट बद्दल या ठिकाणी इन्फॉर्मेशन देतो आहे. ठीक आहे. म्हणून हा कोणता क्लाउज झाला रे? ऍडजेक्टिव्ह क्लाउज झाला. कोणता क्लाउज झाला? ऍडजेक्टिव्ह क्लाउज झाला. सीता इज द गर्ल हु हॅज डिफेम्ड मी पब्लिकली. ठीक आहे. आता इकडे पहा, सीता इज द गर्ल. ठीक आहे. हुच्या बिफोर कोण आहे? गर्ल. मग याचं अँटीसिडंट कोणतं झालं? मग गर्लच्या बिफोर कोणतं आर्टिकल लावलंय? का लावलंय? कारण गर्ल हा डेफिनेट आहे की इनडेफिनेट आहे? कसला आहे? डेफिनेट आहे. सीता इज द गर्ल हु हॅज डिफेम्ड. गर्ल आहे म्हणून इथं काय घेतलाय? काय घेतलाय? हेच तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आणि हु हॅज डिफेम्ड मी पब्लिकली. ठीक आहे. हा, कोणती गर्ल आहे तिनं पब्लिक मध्ये त्याला डिफेम केलं, बदनाम केलं? सीता. कोण आहे? सीता. डेफिनेट आहे की इनडेफिनेट आहे बे? डेफिनेट आहे. म्हणून इथं काय घेतलं आपण? द घेतला. आणि हु हॅज डिफेम्ड मी पब्लिकली कोणता क्लाउज झाला? ऍडजेक्टिव्ह क्लाउज झाला. कोणता क्लाउज झाला? ऍडजेक्टिव्ह क्लाउज झाला. नेक्स्ट
रिलेटिव्ह प्रोनाउन व त्याचे अँटीसिडंट यांची जागा जवळ असणे आवश्यक असते, नाही तर अर्थाचा अनर्थ होतो. लक्षामध्ये, नाही तर अर्थाचा काय होतो पोरं? हो, अनर्थ होतो. आता अँटीसिडंट म्हणजे काय हे तर कळालंय की नाही कळालं? बरं, अँटीसिडंट फक्त नाऊनच असते की प्रोनाउन बी असू शकतं? कधी कधी प्रश्न असा बी विचारेल, त्यांना काय बी विचारू द्या, तुम्ही व्याज कुणाकडे करायले? आलं का लक्षामध्ये? पक्क लक्षात ठेवायचं. हा, अँटीसिडंट फक्त नाऊनच बोलेल की प्रोनाउन बी बनू शकतं? प्रोनाउन बी बनू शकतं आणि नाउन पण बनू शकतं. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. चला आता बघा, हे रिलेटिव्ह प्रोनाउन व त्याचे अँटीसिडंट यांची जागा जवळ असणे आवश्यक असते, नाहीतर अर्थाचा अनर्थ होतो. कसा होतो ते पहा. पहिलं वाक्य पहा, आणि तुम्हाला हे काय म्हणजे स्पॉट द एरर मध्ये पण दिलं जाऊ शकतं, किंवा या वाक्यामध्ये एरर काय हे पण तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. बघा ते, द डॉग बिलॉंग्स टू मोहन हु हॅज अ स्ट्रेट टेल. आता पहिल्यांदा या ठिकाणी रिलेटिव्ह प्रोनाउन चेक करायचा. कोणता आहे रिलेटिव्ह प्रोनाउन सांगा पटकन? हु आहे. आणि हु हा रिलेटिव्ह प्रोनाउन असेल तर त्याच्या एक्झॅक्ट त्याच्या मागचा जो वर्ड असतो तो त्याचं काय असतं? अँटीसिडंट. लक्षामध्ये? मग आता याचं अँटीसिडंट इथं कोण झालं? कोण झाला? मोहन. मग आता वाक्य जरा नीट बघा बरोबर. हो, द डॉग बिलॉंग्स टू मोहन हु हॅज अ स्ट्रेट टेल. आता ही जी शेपटी जी आहे ही सरळ शेपटी कुणाची आहे? मोहनची आहे की डॉगची आहे? कुणाची आहे? याचा या ठिकाणी मिनिंग, आता शेपटी डॉगला असते की मोहनला असते? इथं मिनिंग काय झालं माहितीये का? ही शेपटी कुणाची आहे? मोहनची आहे. लक्षामध्ये? मग या ठिकाणी आपल्याला ह्याला आता हे वाक्य चूक आहे की बरोबर आहे? चुकीचं आहे. लक्षामध्ये? कारण त्यांचं अँटीसिडंट आणि रिलेटिव्ह प्रोनाउन यांचं पोझिशन चुकीचं झालं इथं. लक्षामध्ये? ठीक आहे. मग आपण काय म्हणलं पाहिजे? द डॉग विच हॅज स्ट्रेट टेल बिलॉंग्स टू मोहन. लक्षामध्ये? बघा आता द डॉग, आता हे विच काय झालं? रिलेटिव्ह प्रोनाउन. काय झालं? सगळ्या गोष्टी कशा अशा इकडे बघ, सगळ्या गोष्टी कशा म्हणजे व्यवस्थित म्हणजे सिस्टमॅटिक पद्धतीनं त्याचं एक स्ट्रक्चर एकदा तुमच्या लक्षात आलं की बाकीच्या गोष्टीचा तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे. इथं वीज आला तर इथं काय आला? डॉग काय ॲनिमल आहे की पर्सन आहे? काय आहे? कोणता डॉग आहे? हॅज अ स्ट्रेट लेग बिलॉंग्स टू मोहन. ठीक आहे. ज्या डॉग बद्दल बोलायला त्याचे लेग कसे आहेत? स्ट्रेट आहेत. लक्षात? मग हा डेफिनेट झाला की इनडेफिनेट झाला? म्हणून याच्या पूर्वी इथं कोणतं आर्टिकल आले? तुम्ही ऑब्झर्वर बनायचे फक्त. लक्षात? द डॉग विच. आता डॉग सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? म्हणून इथं काय आला? मग इथं ह्या जरी दिला असता तर वाक्य चुकलं असतं की चुकलं नसतं? सांगा. चुकलं असतं ना? बरोबर आहे. ठीक आहे. कारण आपण या ठिकाणी व्हर्ब कुणानुसार यूज करतोय? अँटीसिडंट नुसार. अँटीसिडंट कोण झाला इथं? डॉग. म्हणून या ठिकाणी हॅज आला. हॅज अ स्ट्रेट लेग बिलॉंग्स टू मोहन. आता हे झालं रिलेटिव्ह प्रोनाउन आणि त्याचं हे झालं अँटीसिडंट. अँटीसिडंट आणि रिलेटिव्ह प्रोनाउन यांचं जर पोझिशन बदललं तर अर्थाचा अनर्थ होतो की नाही? आता वरच्या वाक्याचा मिनिंग काय झालाय? वरच्या वाक्याचा मिनिंग हा झालाय की स्ट्रेट टेल मोहनला आहे की मोहनच्या कुत्र्याला आहे? मोहनला आहे. मग मोहनला असते का टेल? नसते. टेल म्हणजे शेपटी. लक्षामध्ये? ठीक. त्यानंतर आता पुढचं पहा, द टेबल इज माय स्टडी रूम विच हॅज 4 स्मॉल लेग्स. आधी या ठिकाणी चेक करा, हे विच काय झालं? रिलेटिव्ह प्रोनाउन. आणि आता या ठिकाणी त्याच्या बाजूला जे नाव आलेलं आहे ह्याला काय म्हणायचं? अँटीसिडंट. लक्षात? मग आता रूमला 4 पाय असतात का टेबलाला 4 पाय असतात? हे सांगा पटकन. मग या वरच्या वाक्यामध्ये कुणाला 4 पाय म्हणाले? ते रूमला. या रूमला किती पाय? रूम विच हॅज 4 स्मॉल. लक्षामध्ये? ठीक आहे. मग आपण काय म्हणलं पाहिजे? द टेबल विच हॅज 4 लेग्स. ठीक आहे. द टेबल. आता हे इथं विच आला. विचच्या पूर्वी आपण टेबल घेतला. टेबल थिंग आहे की ॲनिमल आहे की पर्सन आहे? मग विच आपण कुणासाठी यूज करतोय? ॲनिमल आणि थिंग साठी. लक्षात? टेबल काय आहे? थिंग आहे. आणि आता मला सांगा, हा डेफिनेट झाला की इनडेफिनेट झाला? कोणता टेबल? ज्याला 4 पाय आहे त्याच्याबद्दल बोलायलो आपण, तो डेफिनेट आहे. म्हणून पूर्वी इकडे आर्टिकल कोणता आलाय? द. आणि टेबल सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? म्हणून या ठिकाणी व्हर्ब कोणता आलाय? हॅज. द टेबल विच हॅज 4 स्मॉल लेग्स इज इन माय स्टडी रूम. लक्षामध्ये? ठीक आहे. आता विच हॅज 4 स्मॉल लेग्स हा कोणता क्लाउज असेल रे? आणि ऍडजेक्टिव्ह क्लाउज कुठून कुठपर्यंत आहे? विच हॅज 4 स्मॉल लेग्स इथपर्यंतच आहे. आणि आता मला सांगा, हा ऍडजेक्टिव्ह क्लाउज झाला.
द टेबल इज इन माय स्टडी रूम, हा एक क्लाउज झाला. द टेबल इज इन माय स्टडी रूम. कोणता टेबल? ज्याला 4 पाय आहेत. विच हॅज 4 लेग्स. कुणा कुणाला कळाले? हात वर करा बरं. समजायला नाही हे? ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढचं पहा. काय हे? द टेबल विच हॅड 4 स्मॉल लेग्स इन माय स्टडी रूम. हे वाक्य बरोबर आहे. वरचं वाक्य कसं झालं रे पोरं? हो, चुकीचं. वरच्या वाक्यामध्ये इथं काय म्हणले? कुणाला 4 पाय आहेत म्हणाले? ते रूमला. म्हणजे अर्थाचा अनर्थ व्हायला की नाही? बरोबर आहे. ठीक. चला आता नेक्स्ट. धिस काऊ बिलॉंग्स टू मोहन हु हॅज अ बुशी टेल. आता ही गाय कुणाची आहे म्हणाले? ते मोहनची आहे. मोहनला कसली शेपटी आहे? झुपकेदार शेपटी आहे. शेपटी गायला आहे की मोहनला आहे? मग आपल्याला आता या ठिकाणी म्हणावं लागेल काय? द काऊ विच हॅज बुसी टेल बिलॉंग्स टू मोहन. हा लक्षामध्ये. म्हणजे काऊला सुरुवातीला घ्यावं लागेल. बघा, द काऊ. आता द काऊ, विचच्या पूर्वी काऊ ॲनिमल आहे, डेफिनेटिव्ह म्हणून द आला. आणि विच हॅज बुसी टेल कोणता क्लाउज झाला? बोला 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 बोला. कोणता क्लाउज झाला? ऍडजेक्टिव्ह क्लाउज झाला. द काऊ बिलॉंग्स टू मोहन. द काऊ बिलॉंग्स टू मोहन हे एक क्लाउज आहे. आणि विच हॅज बुसी टेल हा एक क्लाउज आहे. हा क्लाउज कोणता आहे? ऍडजेक्टिव्ह क्लाउज आहे. हा लक्षामध्ये. आणि तो सबऑर्डिनेटिंग क्लाउज आहे. आणि हा जो आहे ना, द काऊ बिलॉंग्स टू मोहन, याला मेन क्लाउज म्हणायचं, प्रिन्सिपल क्लाउज आहे. हा लक्षामध्ये. ठीक आहे. कसला क्लाउज आहे तो? प्रिन्सिपल क्लाउज आहे. हे ते लक्षामध्ये. ठीक आहे. पुढे पहा. आता याचा मिनिंग काय झाला रे पोरं? हो, द काऊ विच हॅज बुशी टेल. बुशी म्हणजे काय? झुपकेदार. हा लक्षामध्ये. ठीक आहे. वरचं या ठिकाणी चुकलं की नाही? मोहनला शेपटी आहे नाही इथं. हा लक्षामध्ये. ते चुकीचं आहे. चला आता पुढचं पहा. द हॉर्स बिलॉंग्स टू द वॉशरमॅन हु हॅज 4 थिक लेग्स. आता इथं हु काय? रिलेटिव्ह प्रोनाउन. आणि वॉशरमन म्हणजे धोबी. हा लक्षात. आता मला सांगा, धोब्याला 4 टंगडे आहेत जाड की घोड्याला? मग इथं कुणाला आहेत म्हणाले ते? आता वरच्या वाक्यामध्ये इथं कुणाला झाले 4 टंगडे? वॉशरमॅनला झाले. कुणाला झाले? वॉशरमॅन. मग वॉशरमॅनला असतात की हॉर्सला असतात? कुणाला असतात? हॉर्सला असतात ना. बरोबर आहे. मग आपण काय म्हणलं पाहिजे? द हॉर्स विच हॅज 4 थिक लेग्स बिलॉंग्स टू वॉशरमॅन. बिलॉंग्स टू वॉशरमॅन. समजाले की समज नाही गेले? बरोबर आहे. द हॉर्स विच हॅज 4 थिक लेग्स. थिक म्हणजे काय? जाड. मग थिक इथं कशाचं काम करायला रे? ऍडजेक्टिव्ह. 4 कशाचं काम करायला? ऍडजेक्टिव्ह. काय फरक पडालाय? आपण असा विचार करायचा. किती लेग? कसे लेग? थिक. कुणाबद्दल माहिती सांगायला ते? लेग बद्दल. आलं लक्षात? बिलॉंग्स टू द वॉशरमन. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा मुद्दा पहा. रिलेटिव्ह क्लॉजचे व्हर्ब आणि पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह अँटीसिडंटच्या नंबर व पर्सननुसार वापरावे. ठीक आहे. कुणाच्या नंबर आणि पर्सननुसार वापरावे? ते अँटीसिडंटच्या. आलं का लक्षामध्ये? मग बघा बरं, आता तुमचं तुम्ही चेक करा बरं. हे इट इज आय, हे इथं का हाय? मग हुच्या अलीकडे का हाय? आय हा या ठिकाणी काय झाला? बोला बोला. रिलेटिव्ह प्रोनाउनच्या पूर्वी जे येतं ते काय असतं? अँटीसिडंट. आणि त्या अँटीसिडंट नुसार काय घ्यावं लागतं आपल्याला? काय घ्यावं लागतं? वर्ब. मग आता हे इज बरोबर आहे की चुकीचं आहे? सांगा पटकन. आओ, का बरं चुकीचं आहे? कारण आय साठी वर्ब तुम्ही इज घेता का एम घेता? बे इज कधीतरी येतं का त्याच्यासाठी? एम घेतं. कोणतं येतं? आणि हे वाक्य परीक्षेत विचारलेलं आहे बरं का अशा प्रकारे. इट इज आय हू एम डुईंग माय बेस्ट फॉर माय नेशन. इथं आणखीन एरर काय झाली असते रे पोरं? हो, समजा आता या ठिकाणी मायच्या ऐवजी मी दुसरं या ठिकाणी जर पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह यूज केला असतं तर काय झालं असतं? हे पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह देखील माय हे काय आहे? पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे की नाही? माय, आवर, युअर, हर, हिज आहे की नाही? देअर, इट्स, वन्स काय ते पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत. आलं लक्षामध्ये? मग आता मला सांगा, ह्या आय नुसार आपण या ठिकाणी काय घेतलाय? ह्या आय नुसार इथं काय घेतलाय? माय घेतलाय. आलं लक्षामध्ये?
हे बरोबर आहे, परंतु इथं जर आपण हीच घेतला असता आणि इथंही हीच घेतला असता तर कार्यक्रम बिघडला होता की नाही. इथं माय करेक्ट आहे, हे माय करेक्ट आहे. इथं पहा इट इज आय नुसार इथं काय घेतलं आपण, डुईंग माय बेस्ट फॉर माय नेशन. खालचं वाक्य करेक्ट आहे, वरचं वाक्य इनकरेक्ट आहे. चला बरं ह्याच्यात कोण सांगतं एरर काय आहे ते. बी मध्ये एरर काय सांग बरं तू बघा मानस. हे या बी सेंटेन्स मध्ये चुकीचं काय वाटायला तुला. हा सांग बॉय. हा सांग चुकीचं काय आहे. हा सांगू शकतोस तू सांग. हा द बॉईज का बरं. हा प्लुरल आहे. आता मला सांग अनेक पोरं तिथं खेळत असते तर फक्त एक सोडून बाकीचे काय मी मारून टाकू. मग आपल्याला चेंज कुठं करायचं आहे, कुठं करायचं आहे. आलं लक्षात राजा. आता हे पाय इथं आधी चेक करायचं हे काय आहे मन हू आहे, पण काय आहे रिलेटिव्ह प्रोनाउन. आणि त्याच्या पूर्वी काय आहे बॉईज कसा आहे प्लुरल की सिंग्युलर प्लुरल. मग याच्यानुसार आपण इथं काय घेणार, मग हीच घ्यावा की आर घ्यावा, आर घ्यावा. आता कसं राईट सांगितलं बे, इथं काय घ्यायला पाहिजे आर घ्यायला पाहिजे. लक्षामध्ये कारण वर्ब कुणानुसार घ्यायचा आहे आपल्याला, कुणानुसार घ्यायचा आहे अँटीसिडेंट नुसार घ्यायचा आहे. द बॉईज हू आर प्लेइंग देअर आर माय कजिन्स. ठीक आहे. तर हू आर प्लेइंग देअर खाली आले पा. द बॉईज हू बॉईज नुसार आर घेतला, प्लेइंग देअर आर माय कजिन्स. आलं लक्षामध्ये. सी इज वन ऑफ दोज स्टुडंट्स हू कम्प्लीट्स हर होमवर्क प्रॉपरली. ह्याच्यात एरर कोणती आहे कोण सांगते सांगा बरं. खालचं वाक्य बघू नका, वरचं वाक्य बघूनच सांगा. हा प्रोनाउन पहिलं पकडा कुणाला, रिलेटिव्ह प्रोनाउनला. कोणता आहे रिलेटिव्ह प्रोनाउन, रिलेटिव्ह प्रोनाउन कोण आहे, हूच्या अलीकडचा वर्ड पहा काय आहे, काय आहे स्टुडंट्स आहे. आणि पर्सन आहे ना, सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, कसा आहे प्लुरल आहे. आलं लक्षामध्ये. आणि ह्याच घटकावरती राज्यसेवेला प्रश्न विचारलाय पहा. तुम्ही क्वेश्चन पेपर काढून पहा. इथं आपल्याला पहिल्यांदा काय करायचं माहित आहे का, इथं बऱ्याचदा काय होते वन ऑफ ची जी केस आहे का त्याच्यामुळे लोक लय फसते. त्याला असं वाटतं की वन ऑफच्या पुढे जे आहे प्लुरल नाउन येतं पण वर्ब सिंग्युलर येतं. आपण द्या त्या ठिकाणी वन हे प्रोनाउनचं काम करत असतं आणि वन म्हणल्यावर एकच असतं, तिथं तो वाक्याचा सब्जेक्ट असतो. ठीक आहे आलं लक्षामध्ये. पण इथं काय माहिती आहे का, हे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे आणि इथं काय म्हणले सी इज वन ऑफ दोज स्टुडंट्स. ठीक आहे. या वाक्याचा मिनिंग काय तुम्हाला इकडे समजून सांगतो. सी इज वन ऑफ दोज स्टुडंट्स, सी इज वन ऑफ दोज स्टुडंट्स. पुढचं माती दगड काय बी असू द्या, इथं काय आलंय पर हो. ठीक आहे रिलेटिव्ह प्रोनाउन. आणि हू हे काय असतं रे सब्जेक्टिव्ह केस. मग या वाक्यामध्ये जे आहे याचा अर्थ असा नाही की सी हा वाक्याचा सब्जेक्ट आहे. याचा अर्थ हा आहे सी जी आहे का ही वन ऑफ दोज स्टुडंट्स. हे का हे स्टुडंट्स आहेत. आलं लक्षामध्ये. हे सगळे स्टुडंट्स आहेत आणि या सगळ्यांमध्ये ही आहे. आलं लक्षामध्ये. म्हणजे याचा अर्थ असा आहे की यांच्यामध्ये हिचा पण समावेश होतो. आलं लक्षात. मग हे एक आहेत की एकापेक्षा जास्त आहेत. आता ही सी जी आहे ही कुणापैकी एक आहे, यांच्यापैकी एक आहे. आलं का लक्षामध्ये. मग ही एक आहेत की एकापेक्षा जास्त आहेत, हा एकापेक्षा जास्त आहेत. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. सी इज वन ऑफ दोज स्टुडंट्स. ती एक त्या विद्यार्थ्यांपैकी आहे. मग या वाक्याचा सब्जेक्ट हे स्टुडंट्स होतील ना.
आणि या स्टुडंट्स पैकीच कोण आहे? ही आहे. आलं का लक्षामध्ये? म्हणजे हिचा समावेश कोणामध्ये आहे? आलं का लक्षामध्ये? ठीक आहे, हे पक्क लक्षात ठेवा. आणि तुम्हाला इथं पुढे काय दिसायलाय? रिलेटिव्ह प्रोनाउन. आणि रिलेटिव्ह प्रोनाउनच्या पूर्वी इथं काय आलाय? आलं का लक्षामध्ये? मग हे अँटीसिडंट सिंग्युलर झालं की प्लुरल झालं? काय झालं? हे प्लुरल झालं. मग आता सगळं ह्याच्यानुसार पुढे प्लुरलच येईल ना. वर्ब कसा येईल? पॉजिटिव्ह ऍडजेक्टिव्ह कसं येईल? प्लुरल येईल. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, सगळं 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 कसं घ्यायचं? तिथं प्लुरल घ्यायचं. आलं लक्षामध्ये? ह्याच्यात काय अवघड आहे का? अवघड जात असलं तर सांगा, मग आणखी सोपी पद्धत सांगतो तुम्हाला. कारण मला नाही वाटत की ह्याच्यापेक्षा काहीतरी सोपं असेल म्हणून. ठीक आहे, बघा आता इथं बघा, इथं सगळे प्लुरल येणार, वर्ब प्लुरल येणार, आणि त्याचबरोबर आणखीन काय प्लुरल येणार? पॉजिटिव्ह ऍडजेक्टिव्ह देखील आपल्याला प्लुरलच घ्यायचं आहे. ठीक आहे, गरज असेल तर घ्यायचं, नसेल तर घ्यायचं नाही. आलं लक्षामध्ये? पण या ठिकाणी हे वन ऑफ जे आहे ना, ह्या वन ऑफच्या पूर्वी जर मी या ठिकाणी वनली शब्द जर टाकला का दादा, कार्यक्रमच बिघडतो. इथं जर वनली जर टाकला की पुढं येणार वर्ब. वनली म्हणजे किती? म्हणजे ह्याचा इथं मिनिंग असा निघेल पा, सी इज वनली वन ऑफ दोज स्टुडंट्स. म्हणजे आता हिचा समावेश ह्याच्यात होणार नाही. ठीक आहे, लक्षामध्ये? आता ह्याचा अर्थ असा होईल, पहा, ही एकमेव आहे. लक्षामध्ये? कुणापैकी? ह्या गायबान्यापैकी. ह्या 6 अभ्यास करीत नाहीत, पण ही एकमेव अभ्यास करते, असा त्याचा अर्थ आहे. वनली टाकलं की ह्याचा मिनिंग आपण कुणाबद्दल बोलायलो? हिच्याबद्दल. आलं लक्षात? वनली टाकलं की आपण कुणाबद्दल बोलायलो? फक्त. आणि वन ऑफ आलं, हे वन ऑफ आलं, आणि त्याच्या पुढे जर काय जर नसेल तर आपण यांच्यासोबत हिचाही त्याच्यामध्ये समावेश करायलो की नाही? हे कुणाकुणाला समजलं एकदा सांगा. वनली म्हणलं की आलं लक्षामध्ये? ठीक आहे, मग ती देखील गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, इकडे व्हर्ब कसा येईल? मग इथं सिंग्युलर. वनली म्हणलं की व्हर्ब कसा येईल? सिंग्युलर. हे पण लक्षात ठेवा. मग एकदा आता हे इकडे बघा पुढे. हो, सी इज वन ऑफ दोज स्टुडंट्स. ती एकटी आहे की हे सगळी मिळून वाक्याचा सब्जेक्ट आहे? हा वाक्याचा सब्जेक्ट. येते का लक्षामध्ये? आणि हा सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? मग एरर कुठे आहे? रत्ताळे हो. हा, तुम्हाला कळत नाही? गायबाने हो. कम्प्लीट काय झाला आता इथं? आणि ह्याला इथं काय लागलंय? चचिन्या काय लागलंय? यस लागल्यावर व्हर्ब काय बनतंय? मग तो यस काय करावं लागेल? काढावा लागेल. पुन्हा काढावा लागेल परीक्षेत, तुम्ही का मी? आलं का लक्षामध्ये? ठीक आहे, मग कम्प्लीट लिहावं लागेल की कम्प्लीट लिहावं लागेल? आणि हर म्हणल्यावर एकटीच झाली. आता तिथं हर लिहिता येईल का आपल्याला? मग काय लिहावं लागेल? का बरं देर लिहावं लागेल? क्लिअर आहे ना? आलं लक्षामध्ये? मग इथं कम्प्लीट चुकीचं आहे, म्हणजे इथं यस चुकीचं आहे. आणि परत या ठिकाणी काय चुकीचं आहे रे पुरं? हो, हर. मग ह्याला नीट करा. केले का? सी इज वन ऑफ दोज स्टुडंट्स. या स्टुडंट्स नुसार या ठिकाणी काय घेतलं आपण? कम्प्लीट. ज्या व्हर्बला यस, इयस आणि आयएस लागतं, हे वर्ब कसं असतं पुरं? हो, सिंग्युलर असतं. कसं असतं? हे सिंग्युलर असतं. ठीक आहे, मग हे झालं ना प्लुरल. आणि आता मला सांगा, ह्या एकापेक्षा अनेक आहेत की एक आहे? म्हणून पॉजिटिव्ह ऍडजेक्टिव्ह सिंग्युलर घ्यावं लागेल की प्लुरल घ्यावं लागेल? आलं का? प्लुरल देअर. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, काय झालं त्या ठिकाणी? देअर. आता खाली पहा, This is one of those books which is helping me a lot of. A lot. सांगा रे. चेक करा ह्याला. आधी इथं पहा, हे काय आहे? which. मग ह्याच्या बिफोर जे आहे ते काय आले? मग ही काय थिंग्स आहे की ॲनिमल आहे की पर्सन आहे? मग थिंग्स साठी आपण which हे रिलेटिव्ह प्रोनाउन यूज करू शकतो की नाही करू शकत? बिलकुल करू शकतो. पण आता मला सांगा, धिस इज वन ऑफ दोज बुक्स. आता धिस हे सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? सिंग्युलर आहे ना, बरोबर आहे. परंतु धिस बुक जे आहे ते या बुक पैकी एक आहे की फक्त एकच आहे? इथं वनली टाकलाय का? हो,
मग धिस इज वन ऑफ दोज बुक्स. लक्षामध्ये म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे बुक आहेत, लक्षामध्ये हे बुक आहेत लक्षात, आणि याच बुक पैकी हे एक बुक आहे. बापरे, कलरच चेंज होईना बघा. आता याच बुक पैकी हे पण बुक आहे, म्हणजे बुकची संख्या एकापेक्षा किती झाली रे पोरो, सांगा लवकर. आता आपण या ठिकाणी फक्त ह्या एका बुकाबद्दल बोलालो की या सगळ्या बुकाबद्दल बोलालो? बोला ना. समजालंय का? मग हे एक आहेत की एकापेक्षा जास्त आहेत? एकापेक्षा वस्तू आहेत की पर्सन आहेत? ठीक आहेत. म्हणून आपण आता त्या ठिकाणी याच्यानुसार आपण व्हर्ब निवडावा की या धिस नुसार निवडावा, कुणानुसार निवडावा? आणि इथं जर या वनच्या बिफोर जर मी वनली जर टाकला असता तर कुणानुसार निवडावा? धिस नुसार निवडावा. वनली टाकला की कुणानुसार निवडावा? धिस नुसार निवडावा. आणि विदाउट वनली मग इकडं ह्या रिलेटिव्ह प्रोनाउनच्या बिफोर काय आलंय ते चेक करायचं, त्यानुसार निवडायचा. खरं आहे की खोटं आहे? मग आता मला सांगा या बुक्स नुसार इथे इजी येईल का रे बाप्पा? नाही. मग उडवा ह्याला. लक्षात, धिस इज वन ऑफ दोज बुक्स विच आर हेल्पिंग मी अलॉट. ठीक आहे. या बुक्स नुसार आपण या ठिकाणी काय घेतलं रे पोरं? आर घेतला. काय घेतला? आर घेतला. लक्षामध्ये. ठीक आहे. काय अडचण इथपर्यंत? धिस इज वन ऑफ दोज बुक्स विच आर हेल्पिंग मी अलॉट. अलॉट म्हणजे भरपूर. लक्षामध्ये समजाले की समजून नाही गेले? आणि विच आर हेल्पिंग मी अलॉट. ठीक आहे. हा कोणता क्लॉज होईल सांगा बरं मग? कोणता क्लॉज होईल? आता घेऊ का पुढचं कॉन्सेप्ट? समजलं का नाही समजलं? हे समजलं ना? समजणं फार गरजेचं आहे. आता इकडं बघा रे, काही नाही पा. ठीक आहे. मी तुम्हाला नाही शिकले तरी समजतंय. इतकं सोपं केले त्या नोट्स मध्ये. केलंय की नाही केलं? वाचल्यावर कळलं. आलं का लक्षामध्ये? नाही वाचल्यावर काय कळणार आहे? आता काय म्हणलं इथं? जर अँटीसिडंट प्लुरल नाउन प्रोनाउन असेल व अँटीसिडंटच्या पूर्वी वनली वन ऑफ लिहिलेले असेल, काय लिहिलेले असेल? वनली वन ऑफ लिहिलेले असेल, तेव्हा सब्जेक्ट नुसार सिंग्युलर व्हर्बचा वापर करावा व रिलेटिव्ह प्रोनाउन काय यूज करावा इथं? आता इथं हू, हुज, हुम असलं काय घ्यायचंय का? वीज असलं काय घ्यायचंय का? मग ही एक एरर परीक्षेमध्ये बनल की नाही बनल? लक्षात. पोरं म्हणाले मी लय इंग्लिशला अभ्यास करायला मला मार्कच पडणार. अरे गायबान्या, तू बारगिरी मास्तराकडे ये, कसे मार्क पडत नाही तुला? लक्षामध्ये. तुला परीक्षेत गेल्यावर असलं वाक्य आल्यावर कळ बी नाही हे प्रोनाउन वरचं वाक्य आहे म्हणून. कारण शिकणार मास्तर तुला प्रोनाउन एका लेक्चर मध्ये प्रोनाउन चार्ट करायलाय. आयचं मीन उईचं हस केलं की तुला वाटलंय मास्तराने किती भारी सांगितलंय. उईचं हस होतंय ऑब्जेक्टिव्ह केस, आईची मी होते ऑब्जेक्टिव्ह केस. हॅलो, एवढ्याला प्रश्न सुटत आहे का? लक्षामध्ये बिलकुल सुटत नाही. बघा हे वनली आला की सगळा कार्यक्रम पुढे काय झाला? सिंग्युलर. लक्षात. बघा मग, ही इज ओनली वन ऑफ दोज प्लेयर्स हू हॅव परफॉर्म्ड वेल इन देअर मॅच. आता मला सांगा, ह्या वनली मुळे ह्याला वेगळं केलं की नाही? आता मला सांगा, ही इज ओनली वन ऑफ दोज प्लेयर्स हू हॅव परफॉर्म्ड वेल इन देअर मॅच. आता मला सांगा, मॅच मध्ये परफॉर्म करणारा हा एकटा आहे की सगळेच आहेत? तुला कुराडीनच मुलगा ओढीन तू. आता वनली आला म्हणल्यावर वनली आला म्हणल्यावर एकटाच कोण? एकटाच कोण? ही सिंगुलर है कि प्लुरल है? आणि वनली को हटा दो, अब क्या होगा? वनलीला हटविल्यावर काय होईल? आता इथला वनली काढला, ही इज वन ऑफ दोज प्लेयर्स. ह्याचा आता मिनिंग काय झाला माहितीये का? म्हणजे ह्या प्लेयर्सना परफॉर्म कसा केलेला आहे? वेल केलेला आहे, चांगला परफॉर्म केलेला आहे. आणि वनली टाकला की फक्त परफॉर्म करणारा चांगला कोण आहे? ही आहे. लक्षात. ठीक आहे. मग आता मला सांगा, ह्या ही नुसारच सगळा कार्यक्रम चालला ना पुढं?
आता आपल्या वाक्याचा सब्जेक्ट कोण झाला? ही. लक्षामध्ये वन, ही इज ओनली वन ऑफ दोज प्लेयर्स हु हॅव. आता मला सांगायचं हु हॅव की हु हॅज? कुणानुसार? कुणानुसार? ही नुसार. आणि मला सांगा आता इथं देअर की हिज? हा, हीच. लक्षामध्ये कटाम कट. बघा आता ही इज ओनली वन ऑफ दोज प्लेयर्स. आणि आता मला सांगा इथं हु घेता येईल का? मग इथं दॅट का घ्यायचा? दॅट का घ्यायचा? ह्या वनली मुळे दॅट घ्यायचा. वनलीला धरायचं, नोट्स मध्ये देखील असं फिरवायचं, याला गोल करायचं. आलं लक्षात? वनली आलाय म्हणून कोण आलाय? दॅट आलाय. आणि वनली आलाय म्हणून ही नुसार व्हर्ब काय आलाय? हॅज आलाय. करेक्ट? कळले का? वनलीला हटवलं की इथं काय येईल? हू. इथं काय येईल? आणि ह्याच्या ठिकाणी काय येईल? हॅव. काय येईल? आलं का लक्षामध्ये? वेल. आता मला सांगा आणि इथं हिच्या ठिकाणी काय येईल? वनली हटवल्यावर देअर. काय येईल? देअर. आलं लक्षामध्ये? कळालंय की नाही रे बापू? काही जणाला आणखीन काय व्हायला माहित आहे का? असले कसले तुम्ही म्हणजे गोटून गेलेल्या मेंदूची हवे. माय हे सिंग्युलर आहे की प्लुरल आहे एवढंच सांगा. कसं आहे? आणि वी हे कसं आहे? मग आवर कसं होईल? आवर प्लुरल होईल ना. ठीक आहे. हिम, सॉरी हिज, हर सिंग्युलर होतील नाही सगळे. आणि ह्या इट्स सिंग्युलर. आणि या सगळ्यांचं प्लुरल काय होतंय रे? देअर. हे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. काय ते? पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह. मग आपण आता ह्या वाक्यामध्ये जे आहे इथं हीच का बरं घेतलाय? कारण इथं सब्जेक्ट कोण आहे आपला आता? आणि इथला वनली हटविला की सब्जेक्ट कोण होईल? समजाले की समज नाही गेले? खाली बघा आता. This is only one of those cows which are obstreperous. आता मला सांगा इथं काय आहे? हा पण त्याच्या पुढे काय आलाय? धीस. हा सिंग्युलर आहे की प्लुरल आहे बे? मग धीसचं काय होतंय? अनेक वचन हे तुम्हाला माहिती असावं. काय होतंय? दोज नाही होत. काय होते? आणि दॅटचं काय होतंय? दोज. दॅटचं काय होतं? दोज होतं. लक्षामध्ये? मग धीस इज ओनली वन ऑफ दोज काऊज विच आर ऑस्ट्रेपिडियस. आता मला सांगा इथं वनली आलाय, इथं मरायला आर येईल का? आणि इथं विच येईल का? मग या दोन एरर झाले की नाही? मग बघा आता पकडा इथं वनली. या धीस नुसार व्हर्ब काय येईल? ही येईल ना. आणि रिलेटिव्ह प्रोनाउन काय येईल? दॅट. हे वाक्य कसं झालं आपलं? एकदम करेक्ट. कसं झालं? म्हणा झालं की नाही करेक्ट? मी म्हणालो म्हणून की तुम्हाला समजलं म्हणून? हा आलं लक्षात? तुमचं नॉलेज तुम्हाला जर रिलेट करता जर आलं का लय मजा येते. नॉलेज रिलेट करता जर नाही जर आलं मजा नाही, मग ती सजा होईल. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. मग ही मजा तुम्हाला मिळाली की गेली? समजाले की समज नाही गेले? पुढे पहा. सीता इज ओनली वन ऑफ दोज गर्ल्स हु आर सर्विंग हर नेशन. कोण त्याच्या म्हणजे कोण सर्विंग करायले? कोण सेवा करत आहे देशाची? फक्त इथं सीताच करत आहे की सगळ्या मुली करत आहेत? हा हे कुणा सांगितलं? कुणा सांगितलं? आणि वनली हटविला तर आता सीता पण करायली आणि ह्या मुली पण करायला की नाही? बरोबर आहे. आणि वनली टाकला की फक्त कोण करायले? सीता करायले. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. म्हणून सीता इज ओनली वन ऑफ दोज गर्ल्स हु आर की हु इज. आणि पुढे हर बरोबर आहे. सीता. हा आणि हे हु पण काय चुकीचं आहे. ठीक आहे. वनली मुळे या ठिकाणी काय घ्यायचं आहे आपल्याला? दॅट. आणि सीतामुळे आपल्याला या ठिकाणी काय घ्यायचं आता? हीज. ठीक आहे. आणि हे वनली आल्यामुळे या ठिकाणी हीज आहे. हीज आहे. आलं का लक्षात? वनली जर काढून टाकलं आपण आणि असं जर केलं सीता इज वन ऑफ दोज गर्ल्स, सगळा कार्यक्रम पुढचा बदलल की नाही बदलल? सांगा पटकन. बदलल की नाही बदलल? आता दॅटच्या ऐवजी इथं काय घ्यावं लागेल तुम्हाला? हू घ्यावं लागेल. आणि इथं आता इच्छा ऐवजी काय घ्यावं लागेल?
आर घ्यावं लागेल आणि हरच्या ठिकाणी काय घ्यावं लागेल तुम्हाला, देअर घ्यावं लागेल. हे रिलेट करायला शिका. आलं लक्षामध्ये? ठीक झालं. आता बाकीचं जे आहे बरं हे एवढं आपण एकदा हे पण मुद्दा घेऊन टाकू. ठीक आहे बरं. रिलेटिव्ह प्रोनाउनचे कार्य काय असते रे? सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन सारखेच असते. कुणासारखे असते ते? सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन सारखेच असते. त्यामुळे रिलेटिव्ह प्रोनाउनच्या पूर्वी कंजंक्शन वापरू का वापरायचंय? मग समजा मी म्हणलं ऍड और बट, हे काय आहे ते? मग याला वापरायचे का त्यांच्यासोबत? This is the book and which interests me most. आता हे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, त्याच्या इथं काय वापरले? हे वापरता येते का? बिलकुल नाही, नको घेऊ. This is the book which interests me lost. हे वाक्य बरोबर आहे का? बरोबर आहे. एकदा चेक करा. which रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, बुक वस्तू आहे, डेफिनेट आहे म्हणून द आले. आलं लक्षामध्ये? ठीक आहे हा. आणि याच्यानुसारच या ठिकाणी इंटरेस्ट हा सिंग्युलर वर्ब आहे, कारण ह्याला काय लागला इथं? यस लागलेला आहे. समजायले? त्यानंतर दिस इज द डॉग अँड विच बार्क्स ॲट मी. आता इथं अँड ह्याची काय गरज आहे का बा? उगच आहे की नाही सनी? मग हे आपल्याला कळावं लागतंय हा, आहे की नाही? मग हे बार्क ॲट नाही तर तुला फाडून काढेल, ते बाईट करल परीक्षेतला कुत्रा. ठीक आहे. मग हे ऍड इथलं हटवायचं आणि गरीबासारखं म्हणायचं दिस इज द डॉग विच बार्क्स ॲट मी. बार्क्स हे काय? वर्ब आहे. कसला वर्ब आहे? ट्रान्झिटिव्ह आहे, म्हणून पुढे ॲट मी आलेला आहे. आलं लक्षामध्ये? ॲट हे प्रीपोजिशन आहे, त्याच्यानंतर इथं काय आलं? हे ऑब्जेक्टिव्ह केस. आलं लक्षामध्ये? आणखीन इथं पहा, विच रिलेटिव्ह प्रोनाउन, डॉग ॲनिमल. इथं डेफिनेट नाउन झालं म्हणून इथं काय आलं? हे ओके. काय अडचण नाही ना? मग थांबू का आजच्या दिवस? हा, एकच राहिलाय. कोणता राहिलाय? हे का? एकाच अँटीसिडंट साठी दोन रिलेटिव्ह प्रोनाउनचा वापर झाल्यास दुसरं जे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे त्याच्या पुढे काय घ्यायचं असतं? अँड घ्यायचं असतं. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. बघा आता, एकाच अँटीसिडंट साठी दोन रिलेटिव्ह प्रोनाउनचा वापर झाल्यास दुसऱ्या रिलेटिव्ह प्रोनाउनच्या पूर्वी इथं काय घेऊ शकतो आपण? आता अँड घेऊ शकतो. ठीक आहे. काय म्हणले रे? एकाच अँटीसिडंट साठी किती रिलेटिव्ह प्रोनाउन? तर आता मला सांगा, पहिल्याच्या पूर्वी अँड घ्यायचा की दुसऱ्याच्या पूर्वी अँड घ्यायचा? हा, IMP करा त्याला. ठीक आहे. कधी ना कधी हे घोळ करू शकते वाक्य परीक्षेमध्ये. ठीक आहे. बघा आता, ही इज अ फेमस टीचर. ही इज अ फेमस टीचर. आता हे टीचर जे आहे ना, हे काय झालं रे पूर्व? अँटीसिडंट. काय झालं? हे अँटीसिडंट. आणि हे हू काय झालं? रिलेटिव्ह प्रोनाउन. आणि आता ह्या टीचर बद्दलच पुढची माहिती दिलेली आहे. ही इज अ फेमस टीचर हू लिव्हज इन मुंबई अँड हू वॉन्ट्स टू ओपन अ स्कूल फॉर द पुअर. पहा, कोण मुंबईमध्ये राहतो? टीचर. आणि कोण मुंबईमध्ये शाळा उघडणार आहे? म्हणजे कोण उघडणार आहे? टीचरच उघडणार आहे. आलं लक्षामध्ये? म्हणजे हा हू आणि हा हू हे दोन रिलेटिव्ह प्रोनाउन कुणासाठी आलेले आहेत? टीचर या अँटीसिडंट साठी आलेत की नाही? म्हणजे एकाच नाउन साठी दोन रिलेटिव्ह प्रोनाउन जर आले तर पहिल्या नाही तर दुसऱ्या रिलेटिव्ह प्रोनाउनच्या पूर्वी आपण काय घ्यायचा? अँड घ्यायचा. कारण ते ऍडिशनल इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये द्याले. काय करायला? ऍडिशनल इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये द्याले. आणि असल्या प्रकारचं जे वाक्य आहे पहा, ही इज अ फेमस टीचर हू लिव्हज इन मुंबई अँड हू वॉन्ट्स टू ओपन अ स्कूल फॉर द पुअर. आणि ते सगळे तुम्हाला कॉमे दिसालेत. तर ह्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणायचं नाही, ह्याला कंपाऊंड सेंटेन्स म्हणायचं. ह्याला कसलं सेंटेन्स म्हणायचं? कंपाऊंड सेंटेन्स म्हणायचं. कंपाऊंडचा अर्थ कळतंय का? पाऊंड्स लावून आलेले असा. कंपाऊंडचा अर्थ कळतंय की नाही? कंपाऊंड म्हणजे काय? संयुक्त. आलं लक्षामध्ये? आलं लक्षात? आपल्याला पुढे शिकायचंय ते. मग ताण घ्यायचंय का? असं काही नाही आले आपल्याला? बिलकुल नाही. ठीक. आणि इथं एकाच अँटीसिडंट साठी हे झालं टीचर, झालं अँटीसिडंट. आणि या टीचर या अँटीसिडंट साठी हू आले
पण दुसऱ्या हूच्या पूर्वी तर काय घेणं गरजेचं आहे आपल्याला, अँड घेणं गरजेचं आहे. कारण ऍडिशनल इन्फॉर्मेशन जे आहे ते त्याच्याबद्दल द्याले की तो तिथं म्हणजे काय करणार आहे, गरीब लोकांसाठी शाळा उघडण्याची त्याची काय इच्छा आहे. आलं लक्षामध्ये? ठीक. आता पुढचं पहा. ही इज अ फेमस टीचर हू लिव्हज इन मुंबई हू वॉन्ट्स टू ओपन अ स्कूल फॉर द पुअर. हे काय झाले असले? हा, इथं काय घेतलं नाही आपण, हे का बरं इनकरेक्ट आहे? हूच्या पूर्वी तर काय मिस केलंय आपण, अँड मिस केलाय, म्हणून हे कसं आहे, इनकरेक्ट आहे. झालं का? आता राहिले काय? झालं ना? ठीक. मग आता राहिलेलं जे आहे आपण रिलेटिव्ह प्रोनाउनच्या बाबतीमध्ये उद्याचं एक लेक्चर पाहू. याचे 4 लेक्चर होतील, 5 होऊ द्या. आपल्याला काय घाई गडबड आहे का? आपल्याला निकाल काढायचा आहे का संपवायचं आहे? निकाल काढायचा आहे. ठीक आहे, मग थांबू का आता? चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया उद्या. ओके.